नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 14 मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण या पाठामध्ये मुलांनो काय पाहणार आहोत तर मूलद्रव्य म्हणजे काय. तर ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना काय म्हणतात मूलद्रव्य. उदाहरणार्थ ऑक्सिजन. आता संयुगे म्हणजे काय तर ज्या म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून जो पदार्थ निर्माण होतो त्याला काय म्हणतात तर संयुगे म्हणतात. उदाहरणार्थ पाणी. आणि मिश्रणे म्हणजे काय तर दोन किंवा अधिक संयुगे किंवा मूलद्रव्य ही जेव्हा एकत्रित मिसळतात तेव्हा मिश्रण तयार होतं. आणि या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण, संयुगे म्हणजे काय आणि मिश्रण म्हणजे विविध जेव्हा पद्धती बघणार आहोत आपण. जशा की म्हणजे मिश्रणातील घटक वेगळ्या करण्यासाठी कुठल्या पद्धती वापरल्या जातात, जसे की ऊर्ध्वपातन म्हणजे डिस्टिलेशन मेथड, सेपरेशन मेथड म्हणजे विलगीकरण मेथड आणि सेंट्रिफ्युगेशन म्हणजेच काय तर अपकेंद्री पद्धती आणि एक रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती. या पद्धती आपण पाहणार आहोत की मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी या पद्धतींचा आपण कशा पद्धतीने आपण मिश्रणातील घटक वेगळे करू शकतो ह्या पद्धती वापरून. मग ह्या पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत या पाठामध्ये. तर मुलांना आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर पदार्थांचे गुणधर्म. पदार्थ म्हणजे काय, पदार्थांचे गुणधर्म कोणते हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, आता मला सांगा तुम्ही पहिलं की पदार्थांच्या अवस्था किती आहे. तुम्हाला तर माहिती आहे, आपण तर शिकलेलो आहोत. पदार्थांच्या अवस्था किती आहेत तर पदार्थांच्या अवस्था 3 असतात. माहिती आहे ना कुठल्या तर द्रवरूप, स्थायूरूप आणि वायुरूप. मग मला उदाहरणं देऊ शकाल का तुम्ही स्थायूरूप पदार्थाचं एखादं उदाहरण द्या बघू. तर बर्फ हे स्थायूरूप पदार्थाचं उदाहरण आहे. आणि द्रवरूप पदार्थाचं उदाहरण कुठलं तर पाणी. आणि वायुरूप पदार्थाचं उदाहरण पाण्याची वाफ, ऑक्सिजन, नायट्रोजन असे वेगवेगळे वायू म्हणजे हे वायुरूप पदार्थांचे उदाहरण आहे. मुलांना तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा पाण्याला वाफ देतो म्हणजे पाण्याला उष्णता देतो तेव्हा काय होतं तर पाण्याची काय होते वाफ होते. उष्णता दिल्यानंतर पाणी उकळतं. मग पाणी उकळल्यानंतर पाण्याची वाफ होते. म्हणजे काय तर पाण्याचे कशामध्ये रूपांतर होते वाफेमध्ये रूपांतर होते. म्हणजे कशामध्ये तर वायुरूप अवस्थेमध्ये रूपांतर होते. आणि जेव्हा आपण पाणी हा द्रवरूप पदार्थ आहे. माहिती आहे ना पाणी हा द्रवरूप पदार्थ आहे. आणि जेव्हा आपण पाण्याला उष्णता देतो तेव्हा काय तर तेव्हा त्याचे वाफेत रूपांतर होते. काय होतं तर वाफेत रूपांतर होतं म्हणजेच काय तर वायुरूप अवस्थेमध्ये रूपांतर होतं. आणि जेव्हा आपण पाणी फ्रीजरमध्ये ठेवतो की नाही आपण पाणी कशासाठी तर बर्फ होण्यासाठी. मग जेव्हा आपण पाणी फ्रीजरमध्ये ठेवतो तेव्हा त्याचे रूपांतर कशामध्ये होतं तर बर्फामध्ये रूपांतर होतं. म्हणजे स्थायूरूप पदार्थामध्ये रूपांतर होतं. म्हणजेच काय तर पदार्थांचे अवस्थांतर म्हणजे काय मुलांनो कळलं तुम्हाला ह्याच्यावरून की एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जेव्हा पदार्थांचे रूपांतर होतं त्याला काय म्हणतात तर पदार्थांचे अवस्थांतर असे म्हणतात. हे आपण शिकलेलो आहोत. आता मला सांगा मुलांनो पदार्थांचे गुणधर्म आपण शिकलो की नाही. हे आपण 7वीमध्ये शिकलेलो आहोत. कुठले पदार्थांचे गुणधर्म आहेत सांगा बरं. आठवतंय का जसे कठीणपणा, घनता, ठिसूळपणा, प्रवाहिता, विद्राव्यता, अविद्राव्यता हे आपण पारदर्शकता हे आपण वेगवेगळे पदार्थांचे गुणधर्म आहेत. पण मुलांनो मला सांगा सर्व पदार्थांचे सारखे म्हणजे पदार्थांचे सारखेच गुणधर्म असतात का तर नाही. पदार्थांचे गुणधर्म सारखेच नसतात. उदाहरणार्थ बघा आता मीठ पाण्यामध्ये विरघळतं की नाही. मग दगड पाण्यामध्ये विरघळतो का तर नाही. आणि कापूस आता म्हणजे लोखंडाचा कठीणपणा कापसाला येतो का तर नाही. म्हणून प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म हे वेगवेगळे असतात. सर्वच पदार्थाचे गुणधर्म एकसारखे नसतात. मुलांना आता मला सांगा तुम्ही आपल्याकडे खूप अशा वस्तू असतात म्हणजे काही म्हणजे खुर्च्या वगैरे सगळ्याच वस्तू असतात त्या कशापासून बनलेल्या असतात बरं सांगेल का कोणी. तर आपल्याकडे ज्या वस्तू असतात त्या कशापासून बनलेल्या असतात तर पदार्थांपासून बनलेल्या असतात. कशापासून तर पदार्थांपासून बनलेल्या असतात. आपल्या आजूबाजूला अनेक म्हणजे ज्या वस्तू असतात त्या काही संयुगाने बनलेल्या असतात, काही मूलद्रव्यांनी बनलेल्या असतात, काही मिश्रणाने बनलेल्या असतात. आता मला सांगा माती कशाने बनलेली असते बरं तर माती दगड, वाळू ह्या सगळ्यांनी बनलेली असते. आपल्या घरामध्ये ज्या विजेच्या तारा असतात त्या कशापासून बनलेल्या असतात सांगा. तांबे या धातूपासून बनलेल्या असतात. आता आपल्या घरात तुमच्या घरात वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात ना मग ती कशापासून बनलेली असतात तर ती जशी की स्टील,
लोखंड, काही भांडी प्लास्टिकची असतात, काही भांडी लोखंडाची, काही भांडी पितळेची, तर काही वेगवेगळ्या धातूंची बनलेली असतात. जसे मला सांगा तुम्ही, आपण दैनंदिन जीवनामध्ये साखर, मीठ वापरतो. मग हे काय आहेत? साखर, मीठ हे काय आहेत? तर ही पण संयुग आहेत. काय आहेत? संयुग आहेत. म्हणजे आपल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या द्रव्यापासून म्हणजे पदार्थांपासून बनलेल्या असतात. मग आपण आज त्या द्रव्याबद्दल माहिती घेऊया. द्रव्य म्हणजेच पदार्थ, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. आता द्रव्य, हे बघा, द्रव्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहितीये? मॅटर. काय म्हणतात? तर मॅटर म्हणतात. मग आता द्रव्य म्हणजे काय? तर वस्तू ज्याच्यापासून बनलेली आहे त्याला काय म्हणतात? द्रव्य म्हणतात. परंतु वैज्ञानिक भाषेमध्ये त्याची आपण डेफिनेशन बघूया. आता वस्तू ज्यापासून तयार होते त्यास सर्वसाधारणपणे द्रव्य म्हणतात. काय? तर वस्तू ज्यापासून तयार होते त्यास सर्वसाधारणपणे काय म्हणतात? तर द्रव्य म्हणतात. सर्वसाधारणपणे पदार्थ या संज्ञेला समानार्थी म्हणून द्रव्य हा शब्द सुद्धा वापरतात. कारण आपण म्हणतो की वस्तू कशापासून बनतात? तर पदार्थापासून बनतात. परंतु वैज्ञानिक शास्त्रीय परिभाषेमध्ये काय असतं? तर एका संकल्पनेसाठी एकच शब्द वापरला जातो. कळलं? म्हणून वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेत काय म्हणतात? द्रव्य असे म्हणतात. त्याला पदार्थ म्हणत नाहीत. तर शास्त्रीय परिभाषेत काय म्हणतात? तर द्रव्य असे म्हणतात. म्हणजे वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेत काय म्हणतात? तर द्रव्य असे म्हणतात. तर मुलांनो, आता आपण द्रव्याचे गुणधर्म पाहूया. काय? द्रव्याचे गुणधर्म म्हणजेच पदार्थांचे गुणधर्म. द्रव्याचे कणस्वरूप व गुणधर्म. कळलं? आता मला सांगा तुम्ही, मला आता एक तुमच्याकडे खडू आपण बघितलेला असतो की नाही, आपण जो बोर्डवर तुम्ही लिहिता ना, चॉक, व्हाईट कलर, म्हणजे वेगवेगळ्या कलरचे असतात. समजा तुम्ही आता व्हाईट कलरचा एखादा चॉक, तो समजा त्याचे तुकडे केले किंवा त्याचं बारीक करत राहिला तर काय होईल मला सांगा? तर त्याचे कशामध्ये? कणामध्ये रूपांतर होईल. म्हणजे पावडर किंवा भुकटी होईल की नाही? खडू तर ठिसूळ असतो. काय होईल? तो त्याची भुकटी किंवा पावडर होईल. आता मला सांगा तुम्ही की तुमच्या पेनामधली शाई, आपल्याला शाई असते माहिती आहे ना, ती शाई जर तुमची सांडली, जमिनीवर वगैरे सांडली आणि मग जर ती तुम्ही रुमालाने पुसली तर मग त्याचे डाग कसे? रुमालावर डाग येणार की नाही त्याचे? तर रुमालावर त्याचे डाग पडतात असतील. तुम्हाला तुमच्या कपड्यांवर पण कधी कधी पडलेले असतील. आणि तुम्ही मला हे सांगा की अत्तराचं, जेव्हा आपण अत्तराची बॉटल असते आणि अत्तराच्या बॉटलचं आपलं झाकण उघडलं तर काय होतं सांगा? तर अत्तराचं आपण झाकण उघडलं तर त्याचा सुवास सगळ्याकडे दरवळतो, लगेच सुवास दरवळतो. मग आता हे काय आहे? तर खडू हे काय आहे सांगा मला? तर स्थायू पदार्थ आहे. आणि शाई हा कुठला पदार्थ आहे? तर द्रव पदार्थ आहे. आणि अत्तर हा कुठला पदार्थ आहे? तर वायुरूप पदार्थ आहे. म्हणजे आता पदार्थाचा गुणधर्म, आपण पहिला पदार्थाचा गुणधर्म कुठला पाहणार आहोत? तर वस्तू कोणत्याही अवस्थेत असली तरी त्यात असणारे द्रव्य हेच त्याचे गुणधर्म ठरवतं. काय? तर वस्तू कोणत्याही अवस्थेत असली, म्हणजे स्थायू रूप अवस्थेमध्ये असली, वायुरूप अवस्थेमध्ये असली, द्रवरूप अवस्थेमध्ये असली तरी त्यात असणारे द्रव्य हेच त्याचे गुणधर्म ठरवते. आपण जर खडूचा, आता मी तुम्हाला सांगितलं की खडूचा जर तुकडा घेतला तर त्याचे बारीक केला तर आपण त्याची भुकटी तयार होते. शाईचे थेंब रुमालाने पुसले तर काय होतं? तो रुमाल शाई शोषून घेतो आणि रुमालावर काय होतात? शाईचे डाग पडतात ना. मग अत्तराच्या बाटलीचे झाकण उघडले तरी पण मी तुम्हाला सांगितलं की त्याचा वास सर्वत्र येतो. म्हणजे स्थायू, द्रव व वायू या अवस्थेमध्ये असणाऱ्या विविध वस्तूमध्ये असणारे द्रव्य हेच वस्तूच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असतात. आपण आता खडूचे तुकडे केले, बारीक तुकडे केले, खूप म्हणजे भुकटी केली तरी पण त्याचा रंग, जो खडूचा रंग असेल तो, समजा व्हाईट कलरचा खडूचा रंग आहे आणि व्हाईट कलरच्या खडूचा तुम्ही पावडर केली तर त्याचा रंग बदलणार आहे का? तर तो रंग बदलत नाही. म्हणजे वस्तूचे विभाजन करून लहान कण बनवले तरी द्रव्यामुळे त्या वस्तूत असलेले गुणधर्म तसेच राहतात. म्हणजे उदाहरणार्थ त्याचा खडूचा पांढरा रंग, म्हणजे तो आपण त्याला खडूला बारीक केलं, खडू आहे आणि त्या खडूला खूप बारीक केलं म्हणजे पावडर केली, पण तरी त्याचा रंग पांढराच राहतो की नाही? त्याचा कुठला कलर होणार आहे? तर नाही. तर कारण का? कारण वस्तूचे विभाजन करून लहान कण बनवले तरी द्रव्यामुळे त्या वस्तूत असलेले गुणधर्म तसेच राहतात. कळलं? आता शाईचा निळा रंग, आता ती शाई आपली खाली सांडली, आपण त्या रुमालाने पुसली आणि त्या रुमालावर डाग पडले, मग ते शाईचे कसे, म्हणजे त्या द्रव्यामुळे काय झालं?
त्याचे गुणधर्म तसेच राहिले. अत्तराचा सुवास हे गुणधर्म म्हणजे त्याचा सुवास सुद्धा म्हणजे त्या द्रव्याचा गुणधर्म आहे ना हा. मग हा अत्तराचा सुवास हे गुणधर्म त्या वस्तूच्या द्रव्यापासून बनलेला असतात, त्याच द्रव्याचे असतात. म्हणजे शाईचा निळा रंग, अत्तराचा सुवास, खडूचा पांढरा रंग हे गुणधर्म कोणाचे आहेत? तर त्या जी वस्तू ज्या द्रव्यापासून बनलेली आहे त्या द्रव्याचे असतात. कळलं? म्हणजे खडू कशापासून बनलेला आहे? तो द्रव्यापासून बनलेला आहे ना, कुठल्या तरी पदार्थापासून बनलेला आहे. मग त्याचा रंग कुठला आहे? तर तो सफेद आहे, व्हाईट आहे. मग त्याचे खडूचे तुकडे केले तरी पण त्याचा रंग तोच राहतो. म्हणजे काय? तर वस्तू ज्या द्रव्यापासून बनलेल्या असतात तेच गुणधर्म त्या द्रव्याचे गुणधर्म असतात. कळलं? हा पहिला गुणधर्म आहे. आता दुसरा गुणधर्म कुठला आहे? तर द्रव्याला वस्तुमान असते. काय? तर द्रव्याला वस्तुमान असतात. म्हणजे वस्तू कशापासून बनलेल्या असतात? तर द्रव्यापासून बनलेल्या असतात. मग द्रव्याला वस्तुमान असते. मग ते पाहण्यासाठी आपण एक छोटीशी कृती करूया की त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला की एका तराजूमध्ये छोटा दगड ठेवायचा आणि दुसऱ्या तराजूमध्ये मोठा दगड ठेवायचा. कळलं? मग काय होईल मला निरीक्षण करून तुम्ही सांगा बरं. एका ह्याच्यामध्ये आपण तराजूमध्ये मोठा दगड ठेवला, एका तराजूमध्ये छोटा दगड ठेवला, काय होईल? तर मोठा दगड असलेले पारडे काय होईल? जड असतील ना ते, त्याच्यामुळे ते खाली जाते. म्हणजेच काय? तर यावरून आपल्याला कळते की द्रव्याला पण वस्तुमान असते. कळलं? ज्या द्रव्यापासून ती वस्तू बनलेली असते त्या द्रव्याला पण वस्तुमान असते. हा पदार्थाचा दुसरा गुणधर्म आहे. कळलं? काय? तर ज्या द्रव्यापासून ती वस्तू बनलेली असते त्या द्रव्याला पण वस्तुमान असते. कळलं? मुलांनो, आता आपण पदार्थाचा तिसरा गुणधर्म पाहूया. कुठला आहे तिसरा? तर द्रव्य जागा व्यापते. म्हणजे द्रव्याला आकारमान असते. कळलं? पण हे समजण्यासाठी आपण काय करायला म्हणजे एक छोटीशी आपण कृती करूया. कुठली कृती? तर एक ग्लास घ्यायचं आणि ते पाण्याने पूर्ण काठोकाठ भरून घ्यायचं. काय? आणि मग त्याच्यामध्ये एक लहानसा दगड टाकायचा. लहान दगड टाकला तर काय होतं? काय होणार सांगा बरं मला. तुम्हाला माहिती आहे काय होईल? तर पाणी काय होईल? बाहेर येईल. ग्लासातील पाणी बाहेर येतं. म्हणजे यावरून काय लक्षात येतं? तर द्रव्याला आकारमान असते. म्हणजे द्रव्य जागा व्यापते. मग आपण पदार्थांचे कुठले गुणधर्म बघितले? 3 गुणधर्म बघितले. पहिला कुठला होता? तर वस्तू कुठल्याही अवस्थेमध्ये असेल, समजा स्थायू, द्रव, वायू या अवस्थेमध्ये असली तरी ज्या द्रव्याचे म्हणजे तिच्या जे द्रव्य आहे त्याचे जे गुणधर्म आहे तेच ते वस्तूमध्ये गुणधर्म येतात. कळलं? आणि दुसरा कुठला आहे? तर वस्तूला वस्तुमान असते. काय? तर द्रव्याला वस्तुमान असते. कळलं? आणि तिसरा कुठला? तर द्रव्य जागा व्यापते किंवा द्रव्याला आकारमान असते. कळलं? हे 3 गुणधर्म आपण पदार्थांचे पाहिले. आता आपण पदार्थ म्हणजे काय? सबस्टन्स. पदार्थाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? तर सबस्टन्स. आपण पाहिलं पदार्थ म्हणजे द्रव्य. पण आपण पदार्थांविषयी अजून थोडंसं माहिती घेऊया. तर निसर्गात आढळणारी काही द्रव्य शुद्ध स्वरूपात असतात. म्हणजेच त्याच्यामध्ये एकच घटक असतो. उदाहरणार्थ कुठले? तर पाणी, हिरा, सोने. म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये एकच घटक असतो, बाकी काही नसतं. काय असतं? की निसर्गात आढळणारी काही द्रव्य शुद्ध स्वरूपात असतात. म्हणजेच त्याच्यामध्ये एकच घटक असतो. एकच घटक असलेल्या द्रव्याला काय म्हणतात? पदार्थ असे म्हणतात. कशाला पदार्थ म्हणतात? तर एकच घटक असणाऱ्या द्रव्याला पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ सोने, हिरा, पाणी इत्यादी. आता मिश्रणे. काय? तर मिश्रणे म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात मिक्सचर. काय म्हणतात? तर मिक्सचर. म्हणजे काही द्रव्य 2 किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात. काय? तर काही द्रव्य ही 2 किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात. त्यांना काय म्हणतात? मिश्रणे म्हणतात. आणि पदार्थ म्हणजे काय? तर एकच घटक असलेल्या द्रव्याला काय म्हणतात? तर पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ सोने, हिरा, पाणी. आणि मिश्रण म्हणजे काय? तर काही द्रव्य 2 किंवा अधिक पदार्थांनी बनलेली असतात. कळलं मुलांनो? काय? तर काही द्रव्य 2 किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात. त्यांना काय म्हणतात? मिश्रणे म्हणतात. उदाहरणार्थ सरबत. आपण आता सरबत बनवतो, जेव्हा लिंबूचं एखादं सरबत बनवतो तेव्हा आपण फक्त लिंबूच टाकतो का त्याच्यामध्ये? तर नाही. तर लिंबू, पाणी, साखर,
मीठ हे म्हणजे खूप पदार्थ टाकतो, पहिल्या दोनापेक्षा अधिक पदार्थ आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो तेव्हा सरबत बनतं. हवा हे सुद्धा अनेक म्हणजे मिश्रण आहे की नाही, कसली कसली मिश्रण आहे, तर अनेक वायू आहेत त्याच्यामध्ये, अनेक निष्क्रिय वायू आहेत, पुन्हा पाण्याची वाफ आहे, हे आहे म्हणजे हवा सुद्धा काय आहे, मिश्रण आहे, वायूंचे मिश्रण आहे. पोलाद, कळलं, हे कसले मिश्रणांची उदाहरण आहेत. म्हणजे आता पदार्थ म्हणजे काय, तर एकच घटक असलेल्या द्रव्याला पदार्थ म्हणतात, आणि मिश्रण म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात, त्यांना मिश्रणे असे म्हणतात. आता मुलांनो, इथे मी काही पदार्थ दिलेले आहेत, मग तुम्ही मिश्रणे यांच्यामधली मला मिश्रणे सांगायचं आहेत, कुठली मिश्रणे आहेत. ह्याच्यामध्ये मी जे काय काय दिलेत बघा, कुठले कुठले पदार्थ आहेत बघा, पाणी आहे, सरबत आहे, लोखंड आहे, पोलाद आहे, कोळसा आहे, हवा आहे, मीठ, तांबे, पित्तळ, माती, यामध्ये मिश्रण कोणते. आता तुम्हाला कळलं मिश्रण म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय मिश्रण बनतं. मग आता मिश्रण कुठलं आहे यातलं, तर सरबत. कारण सरबत मी तुम्हाला म्हटलं त्याच्यामध्ये लिंबू, साखर, मीठ, पाणी असं येतं की नाही. लिंबूचं जर सरबत बनवलं तर हवा सुद्धा मिश्र आहे, म्हणजे बाष्प आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे वायू आहेत, वेगवेगळे निष्क्रिय वायू आहेत. मातीमध्ये सुद्धा काय नुसती माती असते का, तर नाही, ती काही असं ना, त्याच्यात छोटे दगड असतात, वाळू असते. पोलाद, पितळ हे काय आहेत, तर हे मिश्रणे आहेत. मग समजलं तुम्हाला मिश्रण म्हणजे काय, तर दोनापेक्षा जेव्हा अधिक पदार्थ एकत्र येतात तेव्हा काय होतं, मिश्रण तयार होतं. मुलांनो, आता मी इथे ज्या स्क्रीनवर जे काही पदार्थ दिलेले आहेत, तुम्ही त्याचं काय करणार आहे, तर द्रव्याचे घटक एकच असलेले पदार्थ आणि द्रव्याचे घटक अनेक असलेले पदार्थ असे तुम्ही काय करणार आहात, त्याचे वर्गीकरण करणार आहात. आणि पुन्हा ह्या पदार्थांचे स्थायू, द्रव आणि वायू या म्हणजे ह्या अवस्थेमध्ये त्यांचे पदार्थांचे काय करणार आहात, तुम्ही वर्गीकरण करणार आहात. आता मला सांगा, द्रव्याचे घटक एकच असलेले पदार्थ कोणते आहेत, तर द्रव्याचे घटक एकच असलेले पदार्थ तुम्हाला माहिती आहे, तर पाणी, सोने, मीठ आणि वाफ आणि कोळसा, काय हे द्रव्याचे घटक एकच असलेले पदार्थ. आणि द्रव्याचे घटक द्रव्याचे घटक अनेक असलेले पदार्थ कुठले आहेत, जसे की कोरीव मूर्ती, दूध, आणि दुसरं काय आहे, तर दूध आणि हे सरबत, शिजलेली खिचडी, हे काय आहे, द्रव्याचे घटक अनेक असलेले पदार्थ. आता मला सांगा, हे पदार्थ आहेत त्यातले कुठले स्थायीरूप पदार्थ आहेत, कुठले द्रवरूप पदार्थ आहेत आणि कुठले वायुरूप पदार्थ आहेत. तर कोरीव मूर्ती हे स्थायीरूप पदार्थ आहे, सोने हे पण स्थायीरूप पदार्थ आहे, फळी हे सुद्धा स्थायीरूप आहे, कॉन्क्रीट हे सुद्धा स्थायीरूप आहे, मीठ सुद्धा स्थायीरूप आहे, माती सुद्धा स्थायीरूप आहे, कोळसा स्थायीरूप आहे, आणि शिजलेली खिचडी हे सुद्धा स्थायीरूप आहे. मग वायुरूप कुठले आहे, तर वाफ आणि धूर हे वायुरूप आहेत. आणि द्रवरूप कुठले आहेत पदार्थ, तर पाणी, दूध हे काय आहे, दोन, पाणी आणि दूध हे द्रवरूप पदार्थ आहेत. म्हणजे तुम्हाला समजलं का, की मिश्रण म्हणजे काय, तर एक किंवा दोनापेक्षा अधिक जेव्हा एक पदार्थ एकत्र येतात त्यांना काय म्हणतात, मिश्रण म्हणतात. आणि द्रव्य म्हणजे काय, तर ते एकच घटकाने बनलेला असतो, त्याला काय म्हणतात, पदार्थ असे म्हणतात. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो, तर आज आपण काय पाहिलं, तर पदार्थाचे गुणधर्म पाहिले. पदार्थ म्हणजे काय, तर वस्तू ज्यापासून बनतात त्याला काय म्हणतात, द्रव्य, मॅटर असे म्हणतात. आणि मग त्या पदार्थांचे गुणधर्म काय आहेत, तर पदार्थांचे गुणधर्म काय, तर वस्तू कुठल्याही अवस्थेमध्ये असू दे. जसे आपण 3 गुणधर्म पाहिले. मग पहिला गुणधर्म कुठला होता, की वस्तू कुठल्याही अवस्थेत असेल, एखादं स्थायू किंवा द्रव किंवा वायुरूप अवस्थेमध्ये असेल, पण जिच्यात जे द्रव्य असतं तेच काय, ते वस्तूचे गुणधर्म ठरवतं. कळलं. आणि दुसरा काय, तर द्रव्याला वस्तुमान असते. आणि तिसरा गुणधर्म कुठला, तर द्रव्याला आकारमान असते, द्रव्य जागा व्यापते. आणि आपण मिश्रण म्हणजे काय पाहिलं, तर मिश्रण म्हणजे काय, तर 2 किंवा अधिक पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय म्हणतात, त्याला मिश्रण म्हणतात. उदाहरणार्थ भाजणी, आपण भाजणी करतो की नाही थालीपीठासाठी वगैरे, मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अनेक डाळी मिक्स करतो, तशा त्याला काय म्हणतात, तर मिश्रण असे म्हणतात.
आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत मुलांनो, माहितीये की मूलद्रव्य म्हणजे काय आणि मूलद्रव्यांची संक्षिप्त रूपे कोणती, पुन्हा मूलद्रव्यांचे वर्गीकरण, धातू, अधातू, धातू सदृश यांचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.